गुड मॉर्निंग मित्रांनो, मी भानुदास यादव आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पुन्हा हजर आहोत, ते म्हणजे आपल्या द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या न्यूजपेपरचे ॲनालिसिस घेऊन। ठीक आहे, तर आज 16 फेब्रुवारी आजच्या न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की काल 15 फेब्रुवारीला सगळ्यात महत्त्वाची न्यूज आली, ठीक आहे, जी म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात आहे। ठीक आहे, ती आपल्यासाठी GS2 साठी खूप जास्त महत्त्वाची डिस्क्रिप्टिव्ह अँगलनी की फ्री अँड फेअर इलेक्शनच्या संदर्भामध्ये आणि पॉलिटिकल फंडिंगच्या संदर्भामध्ये क्वेश्चन येऊ शकतो, RTIच्या संदर्भामध्ये त्याला धरून क्वेश्चन येऊ शकतो। ठीक आहे, त्याला असे 2-3 अँगल आपण लावू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिलिम्सला पण इलेक्शन बॉन्डवरती काय इलेक्ट्रॉल बॉन्डवरती क्वेश्चन येऊ शकतो। ठीक आहे, तर आत्ता जी राज्यसेवेची मेन्स झाली 2024 जानेवारीमध्ये 2023 साठीचे, त्याच्या GS2 मध्ये एक क्वेश्चन होता इलेक्ट्रॉल बॉन्डला धरून। तो ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन म्हणजे जोड्या लावा दिल्या होत्या की कोणकोणत्या इलेक्शन सुधारणा आजपर्यंत झालेल्या आहेत, त्यापैकी एक होते इलेक्ट्रॉल बॉन्ड। 2018शी त्याची जोडी लागत होती, आतापर्यंत तुम्हाला ते माहीतच असेल। ठीक आहे, तर हे जे इलेक्ट्रल बॉन्ड आहेत, ठीक आहे, त्या इलेक्ट्रल बॉन्ड विषयी आता आपण बघणार आहोत माहिती। ठीक है, इंटरेस्टिंगली शेर जाग गया लेकिन बहुत देर से जाग गया असं म्हणावं लागेल। सुप्रीम कोर्टने इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भामध्ये 2019ला त्यांच्याकडे पेटिशन आली होती, तेव्हा ती पेटिशन त्यांनी खारिज केली होती। ठीक आहे, ती तेव्हा जर सुप्रीम कोर्टने आत्ता जे त्यांनी काय पॅरामीटर्स आणि डायमेन्शन विचारात घेतले इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भात, ते घेतले असते तर 2019ची इलेक्शन आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या स्टेट असेंब्लीच्या इलेक्शन आणि आत्ता होऊ घातलेली 2024ची जनरल इलेक्शन, याच्यावर जो इलेक्ट्रल बॉन्डचा प्रभाव पडणार आहे, तो पडणारा प्रभाव काय रोखता आला असता, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। तर बघूयात आता आपण की इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भामध्ये हे काय आहेत। सगळ्यात महत्त्वाचं की इलेक्ट्रल बॉन्ड काय आहेत, ठीक आहे, याच्याविषयी आपण जाणून घेऊया। आणि सुप्रीम कोर्टने त्याचा विरोध करताना कोणत्या मुद्द्यावर आधारित विरोध केलेला आहे, ठीक आहे, आणि त्यांनी SBIला तसेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याची पण आपण चर्चा करूयात। तर साधारणतः आता तुम्हाला किती क्लिअर दिसते मला माहित नाही, पण असे इलेक्ट्रल बॉन्ड असतात। ठीक आहे, ज्यावेळेस 2017-18चं बजेट चालू होतं, 2017-18चं बजेटचं भाषण स्वर्गीय अरुण जेटली देत होते। स्वर्गीय अरुण जेटली यांचं ते यांनी बजेट प्रेझेंट केलेलं आणि त्यांचं भाषण देत होते। त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस इलेक्ट्रल बॉन्डला हात घालायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांचं असं वाक्य होतं की भारतामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन होण्यासाठी ट्रान्सपरन्सी खूप गरजेची आहे। ठीक आहे, आणि त्या ट्रान्सपरन्सीला धरूनच आम्ही काय आणत आहोत किंवा ती ट्रान्सपरन्सी राखण्यासाठी आम्ही इलेक्ट्रल बॉन्ड आणत आहोत असं त्यांनी सांगितलं होतं। पण आज जेव्हा सुप्रीम कोर्टने इलेक्ट्रल बॉन्ड खारिज केले, रद्द केले, स्ट्राईक डाऊन केले, त्यावेळेस त्यांनी त्याच ट्रान्सपरन्सीला धरून इलेक्ट्रल बॉन्ड काय केलेले, खारिज केलेले किंवा रद्द केलेले। ठीक आहे, सो हे पोएटिक जस्टिस म्हणावं लागेल त्याला आपण। तर लक्षात ठेवा, मग सुरुवात कधी झाली आहे 2017-18च्या बजेटमध्ये फायनान्स ऍक्ट मध्ये इलेक्ट्रल बॉन्डची तरतूद होती। फायनान्स ऍक्ट मध्ये इलेक्ट्रॉन बॉन्डची तरतूद होती। ठीक आहे, ह्याचं नोटिफिकेशन कधी निघालं, नोटिफिकेशन म्हणजे की स्कीम ज्याला आपण ऑफिशियली सुरू झाली असं ज्याला म्हणतो, ते निघालं 2 जानेवारी 2018ला। 2 जानेवारी 2018ला इलेक्शन बॉन्ड ही स्कीम सुरू झालेली आहे। ठीक आहे, प्रश्न विचारताना साधारण 18 असं दिलं जातं। आता जेव्हा राज्यसेवा मुख्य पेपर 2 ला जेव्हा प्रश्न विचारला होता त्यावेळेस हे फक्त 2018 असंच दिलं जातं। पण तुम्ही तारीख लक्षात ठेवा, कुठं जर इलिमिनेशनला आपल्याला कामाला येऊ शकते किंवा जर न्यूजपेपर वाचण्याचा फायदाच काय होतो, जसं आपण ह्याच्या आधी पण अनेक वेळा तुम्हाला चर्चा केलेली आहे की डिस्क्रिप्टिव्ह बरोबर ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन कसे आपण सॉल्व्ह करू शकतो। ठीक आहे, न्यूजपेपर याच्यामध्ये वारंवार रिव्हिजन होत राहतं, काही ठराविक गोष्टी असतात। ठीक आहे, यांचं काय होत राहतं रिव्हिजन। तसं 2 जानेवारी 2018 ही तारीख मी खूप वेळा मागच्या वर्षी वाचलेली, कारण
जनरली काय होतं, दरवर्षी असा एक डेटा येतो ज्यामध्ये दाखवलं जातं की इलेक्ट्रल बॉन्डद्वारे कुठल्या पक्षाला किती देणगी मिळाली आहे, त्याच्या संदर्भातचा डेटा. तर ती वारंवार रिव्हिजन होत राहते, त्यामुळे काही पाठ करायची आवश्यकता पडलेली नाही कधी. पण 2 जानेवारी 2018ला नोटिफिकेशन आलं होतं इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. आता हे आहेत इलेक्ट्रल बॉन्ड. कुठे मिळतात तर फक्त स्टेट बँकमध्ये मिळतात. कुठे मिळतात? फक्त स्टेट बँकेमध्ये मिळतात. कधी मिळतात तर दरवर्षी साधारण 4 वेळा यांची विक्री केली जाते. दरवर्षी स्टेट बँकेच्या शाखेतून 4 वेळा यांची विक्री केली जाते. ती जानेवारी, एप्रिल, नंतर मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये आणि पुन्हा ऑक्टोबरमध्ये अशी 4 वेळा विक्री केली जाते. आता हे इलेक्ट्रल बॉन्ड आहेत ते कोण घेतं, कोण घेतं किंवा कोण घेऊ शकतं तर व्यक्ती घेऊ शकते. ठीक आहे. कोण घेऊ शकते? व्यक्ती घेऊ शकते. त्याचबरोबर कंपनी घेऊ शकते. त्याचबरोबर काय करू शकते? कंपनीही घेऊ शकते. त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, आणि सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस बोट ठेवलेलं आहे रद्द करण्यासाठी त्यांचे जे कारण दिलेले त्यातलं वन ऑफ द कारण कंपनी हे पण त्यांनी दिलेलं आहे की कंपनी पण घेऊ शकते. पण जेव्हा एखादी व्यक्ती इलेक्ट्रल बॉन्ड घेईल आणि कंपनी इलेक्ट्रल बॉन्ड घेईल त्यावेळेस ऑब्विसली फायनान्शियल पॉवर कोणाची जास्त आहे? कंपनीची जास्त आहे. मग कंपनीनं समजा 1000 कोटी एखाद्या पक्षाला दिले आणि एखाद्या व्यक्तीनं 1000 रुपयाचा बॉन्ड दिला, तर तो पक्ष जेव्हा उद्या धोरणात्मक निर्णय घेईल कशाचा असेल, तो कॉन्ट्रॅक्टचा असेल, कुठल्या मायनिंगच्या संदर्भातला असेल, पॉवरच्या संदर्भातला असेल, फॉरेस्टच्या संदर्भातला असेल, कशाचाही निर्णय असेल, तर त्यावेळेस कंपनी काय करू शकते? धोरणावर प्रभाव पाडू शकते, असं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी वन ऑफ द रिझन दिलंय की कंपनी आणि व्यक्ती हे समता जी इथं साध्य करायचा प्रयत्न केलाय त्याच्यातनं काय आर्टिकल 14चं उल्लंघन होत आहे. ठीक आहे. कारण हे दोघंही जेव्हा फायनान्शियल पॉवरचा विचार करतो तर ऑब्विसली कंपनी हॅज मोर ॲडव्हान्टेज. त्यामुळे काय व्यक्ती आणि कंपनी इथं मात्र समतेवर आधारित नाहीत असं त्यांनी सांगितलं. आता कोण घेतं? व्यक्ती घेऊ शकते, कंपनी घेऊ शकते, प्लस फॉरेन कंपनी पण फंडिंग करू शकते. फॉरेन कंपनी पण काय करू शकते? फंडिंग करू शकते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. याच्यासाठी त्यांनी खास तिथं हे केलं होतं, दुरुस्ती केली होती. तर कोण घेतं हे आपण बघितलं. ठीक आहे. आपण काय बघितलं की कधी कोणत्या बजेटमध्ये सुरू झाली? 2017-18च्या बजेटमध्ये सुरू झाली. ठीक आहे. ऑफिशियली नोटिफिकेशन कधी आलेले? 2 जानेवारी 18ला नोटिफिकेशन आलेलं आहे. इलेक्ट्रल बॉन्ड कुठे मिळतात तर फक्त ओनली, सगळ्यांना फक्त कुठे मिळतात? SBIच्या शाखेमध्ये मिळतात. किती वेळा मिळतात? 4 वेळा विक्री केली जायची त्यांची. आणि असं पण ठरलेलं मागच्या वर्षी निर्णय झालेला इलेक्शन इयर जर असेल त्या राज्यामध्ये तर त्याची विक्री जास्त वेळा केली जाईल. पण SBIच्या बँकेतनं 4 वेळा विक्री केली जाते. कोण घेतं? व्यक्ती घेऊ शकते, कंपनी घेऊ शकते. ठीक आहे. किती, आता आपण बघूयात की किती रुपयापर्यंत पैसे इलेक्ट्रल बॉन्डच्या मार्फत दिले जाऊ शकतात. मर्यादा काय आहे? किती रुपये दिले जाऊ शकतात? किती रुपये? 1000 रुपये, 1000 रुपये असे 1000च्या पट्टीत 10,000, 1 लाख, 10 लाख ते 1 कोटी. ठीक आहे. आता हे प्रिलिम्सच्या दृष्टीने महत्वाचं आहे की आपल्याला एक्झॅक्टली आकडा माहिती पाहिजे. 1000 ते 1 कोटी अशी काय आहे त्याची वेगवेगळे डिनॉमिनेशन्स आहेत. मग त्याचं 10,000चं पण आहे, 1 लाखाचं पण आहे, 10 लाखाचं पण आहे आणि 1 कोटीचं आहे. 1000 ते 1 कोटी एवढे. असं 1 कोटीचा समजा इलेक्ट्रल बॉन्ड घेतला तर असे कितीही बॉन्ड घेऊ शकतो एखाद्या व्यक्तीला. समजा आता एक व्यक्ती आहे ABC, त्या व्यक्तीला D नावाच्या पार्टीला किती द्यायचेत? 500 कोटी रुपये द्यायचेत. तर त्याला 1 कोटीचे किती बॉन्ड विकत घ्यावे लागतील? ठिकाणी 50 बॉन्ड विकत घ्या, 500 बॉन्ड विकत घ्यावे लागतील. ठीक आहे. सो ह्याच्यावरनं काय सांगायचं मला तुम्हाला की अप्पर लिमिट नाहीये. किती बॉन्ड घेऊ शकतो याच्यावर अप्पर कॅप, अप्पर लिमिट नाहीये. फक्त 1 कोटीचे असे कितीही बॉन्ड घेऊ शकतो. 1000 ते 1 कोटी इथपर्यंतचे
लिमिट त्याच्यावर आहे, त्याचे डिनॉमिनेशन्स आहेत, मात्र कोण किती घेऊ शकतो याच्यावर काही मर्यादा नाहीये. यामुळे हे काय आहे, अमर्याद आहे. असं थोडक्यात अमर्याद. का अमर्याद? 1 कोटीचे मी कितीही घेऊ शकतो आणि कोणत्या पार्टीला द्यायचे त्या पॉलिटिकल पार्टीला देऊ शकतो. ठीक आहे. आता हे झालं किती रुपयापर्यंत. आता पुढचा क्वेश्चन इथं आपल्याकडे येतो ते म्हणजे, ठीक आहे, तो प्रश्न आहे म्हणजे की किती, कोण पात्र आहे, कोणते राजकीय पक्ष याच्यासाठी काय आहेत, पात्र आहेत, कोणते पक्ष पात्र. आपल्याकडे भारतामध्ये हजारो पक्ष आहेत. ठीक आहे, वेगवेगळे पक्ष आपल्याकडे आहेत. मग कोणते पक्ष पात्र आहेत इलेक्शन फंडिंग घेण्यासाठी? तर एक जो RPA रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 अंतर्गत नोंदणीकृत आहे. नोंदणीकृत आहे. ठीक आहे, आर्टिकल 29 अंतर्गत काय नोंदणीकृत आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं लास्ट इलेक्शन मध्ये त्या पक्षाला, ही पहिली अट झाली, एक तर तो नोंदणीकृत पाहिजेच पाहिजे. दुसरं लास्ट इलेक्शन मध्ये कोणतं इलेक्शन, तुमचं लोकसभा असेल किंवा तुमचं विधानसभा असेल, त्या राज्यामध्ये त्या पक्षाला 1% किमान मते मिळाली पाहिजेत. किमान मते मिळाली पाहिजेत. ठीक आहे. काय म्हटलं मी की कोण हे बॉन्ड कोणाला दिले जाऊ शकतात, कोणते पक्ष पात्र आहेत. समजा एखाद्याने ABC या माणसाने बॉन्ड घेतले, ठीक आहे, आणि त्याला एका पक्षाला ठराविक द्यायचे, मग ते बॉन्ड देण्यासाठी तो कोणत्या पक्षाला देऊ शकतो, ते पक्ष कसे ठरवणार, त्याच्या पुढे किती ऑप्शन आहेत. तर असे पक्ष जे RPA 1951 अंतर्गत काय आहेत, नोंदणीकृत आहेत, त्यांची नोंदणी झालेली पाहिजे. आणि लास्ट इलेक्शन मध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या किमान त्यांना किती मतं पडली पाहिजेत, 1% मतं पडले पाहिजेत. तेच पक्ष इलेक्ट्रॉल बॉन्ड स्वीकारण्याला किंवा त्यांनाच इलेक्ट्रॉन बॉन्ड काय केले जाऊ शकतात, डोनेट केले जाऊ शकतात, दान दिले जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टने इथं पण ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की हे पण जो रूल आहे तो रूल काय करतो, इतर छोटे छोटे जे पक्ष आहेत, मायनर पक्ष जे आहेत, रिजनल पक्ष जे आहेत, त्या पक्षांशी भेदभाव केला जातो. कारण तुम्हाला ठराविक इलेक्शन मध्ये 1% मतं पडले नाही तर तुम्ही फंडिंगला पात्र नाही. हा त्यांच्याशी काय असणारा भेदभाव आहे, कलम 14चं उल्लंघन आहे, समता तिथं राखली जात नाही. अशा प्रकारे ऑब्जेक्शन पण सुप्रीम कोर्टने याला घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे बेसिक माहिती झाली की इलेक्ट्रल बॉन्ड नेमके काय आहेत. ठीक आहे. अजून एक सांगायचा मुद्दा राहिलाय, आपण काय काय बघितलं इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये. एक, कधी सुरू झाले, 2017-18च्या बजेटमध्ये स्वर्गीय अरुण जेटली अर्थमंत्री असताना त्यांनी घोषणा केलेली. ठीक आहे. दुसरं, कधी नोटिफिकेशन आलं, 2 जानेवारी 2018ला याचं काय आलेलं आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. ठीक आहे. तिसरं, किती रुपये दिले जाऊ शकतात, तर 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी अशा पटीमध्ये घ्यावं लागतात. 1000 ते 1 कोटी हे त्याचं मिनिमम आणि मॅक्सिमम लिमिट आहे. ठीक आहे. असे किती बॉन्ड घेता येऊ शकतात. कोण बॉन्ड विकत घेऊ शकतं, तो व्यक्ती घेऊ शकते किंवा कंपनी घेऊ शकते. ठीक आहे. त्याचं नाव, विकत घेणाऱ्याचं नाव, पत्ता, डिटेल्स हे बँकेमध्ये असतील, म्हणजे SBI ला त्याला द्यावे लागतील, पण त्या बॉन्डवर असली काही माहिती नसेल. इथं बघा, इथं तुम्हाला काहीच माहिती दिसत नाही, फक्त एवढं दिसतंय SBI मधनं खरेदी केलेला इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे. तारीख आहे, तारीख का महत्वाची, तर ज्या तारखेला विकत घेतलाय त्याच्या 15 दिवसाच्या आत त्याला काय करावं लागतं, तो पॉलिटिकल पक्षाकडे दान करावा लागतो आणि पॉलिटिकल पक्षाने त्याच्या अकाउंटमध्ये एनकॅश करावा लागतो. किती दिवसाचं लिमिट आहे, 15 दिवसाचं लिमिट आहे. त्यामुळे तारीख इथं दिलेली असते. ही तारखेपासून 15 दिवसाच्या आतमध्ये त्याला काय करावं लागतो, पॉलिटिकल पार्टीला देऊन त्या पार्टीनं तो एनकॅश केला पाहिजे त्यांच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर इथं बघा 1000 रुपये दिलेलं आहे. तर इथं काय दिलेलं असतं, एक तर तारीख दिलेली असते आणि दुसरं किती रुपयाचा आहे, हा 1000चा आहे, 10,000चा आहे, लाखाचा आहे, कोटीचा आहे, एवढं दिलेलं असतं. कोणत्या पक्षाला द्यायचं आहे, पक्षाचं नाव, पक्षाचं नाव नसतं. कोणाकडून आलंय, व्यक्तीचं नाव, व्यक्तीचं नाव नसतं. त्यामुळे हे काय आहे, एवढी ह्याच्यामध्ये गुप्तता आणि गोपनीयता आहे की कोणी खरेदी केलाय फक्त SBI ला माहिती. आता SBI ला माहिती म्हणजे SBI कोण आहे,
सरकारची कंपनी, सरकारची बँक आहे, गव्हर्नमेंट बँक आहे, SBI कडनं माहिती मागितली जाऊ शकते का? तर गव्हर्नमेंट कडून माहिती SBI कडे मागितली जाऊ शकते की कुणी बॉन्ड खरेदी केलेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये RBI कडनं मागितली जाऊ शकते, IB कडनं मागितली जाऊ शकते, रॉ कडनं मागितली जाऊ शकते. अशा काही संस्था आहेत त्यांच्याकडनं माहिती मागितल्यावर SBI ला ती माहिती त्यांना प्रोव्हाइड करावी लागेल. आणि ह्याच्यामध्ये जी गोपनीयता आहे ती गोपनीयता फक्त बाकीच्या लोकांसाठी, पण गव्हर्नमेंटला ह्याचं सगळं माहिती, पण सरकारला काय याचं सगळं माहिती की कुणी किती बॉन्ड विकत घेतले आणि कोणत्या पक्षाला काय दिले, किती बॉन्ड मिळालेले आहेत, कोणाला किती, कुणी देणगी दिली. ही जी प्रायव्हसी आहे ती प्रायव्हसी इथं व्यक्तींच्या बाबतीत आहे बाहेर, पण सरकारला मात्र सगळं माहिती, वो सब देख रहा है, अशा प्रकारची परिस्थिती, ठीक आहे. त्यामुळे काय आहे तर सुप्रीम कोर्टने इथं सांगताना गोपनीयतेचं हे जे एकेरी आहे त्याच्यावर पण हल्ला चढवला आणि त्याच्यावरनं पण काय आहे स्ट्राईक डाऊन करण्यासाठी एक कारण सांगितलेलं. आपण कारण बघणार आहोत सुप्रीम कोर्टचे एक 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 एक, ठीक आहे. तर हे बेसिक तुम्हाला कळालेलं आहे आय थिंक, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात की सुप्रीम कोर्टने नेमकं काय म्हटलेलं आहे, ठीक आहे. बघा, SC स्ट्राइक्स डाउन इलेक्ट्रॉल बॉन्ड्स स्कीम, कॉल्स इट अनकॉन्स्टिट्यूशनल, घटनाविरोधी आहे, असंवैधानिक आहे, असंवैधानिक आहे, ठीक आहे. असं सांगून काय केलं, इलेक्ट्रॉल बॉन्ड रद्द केलेले आहेत. 5 जजेसचं बेंच होतं. 5 जजेसच्या बेंचने सांगितलंय की ही जी फंडिंगची पद्धत आहे ती काय आहे, मनमानी पद्धतीने तयार केलेली पद्धत आहे आणि याच्यामुळे वोटर्सचा राईट टू इन्फॉर्मेशन अबाउट पॉलिटिकल फंडिंग इज व्हायोलेटेड. कोणत्या पक्षाला कुणी देणगी दिलेली आहे याच्याबद्दलचा जे मतदाराचा अधिकार आहे RTI, तो याच्यामुळे काय होतोय, व्हायोलेट होत आहे. माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे. आर्टिकल 19(1)(a) याचं उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे हे काय आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. स्कीम ऑथराइज इन्फ्लुएन्स ऑफ कॉर्पोरेट इन इलेक्ट्रल बॉन्ड्स, ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, आपण बघितलं की कंपनी, सगळ्यात महत्वाचं काय ते एक तुम्हाला सांगायचं राहिलं पण ह्याच्यात येणारच आहे, ते कॉर्पोरेट इन्फ्लुएन्स कसा वाढतो याच्यामध्ये. तर ह्या इलेक्ट्रल बॉन्ड इश्यू करताना काय होतं आधी की जेव्हा एखाद्या कंपनीला कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी द्यायची असेल, त्याला देणगी देताना अप्पर कॅप होती एक ती, तर ती कंपनी जी काय आहे ती तिच्या नफ्याच्या फक्त 7.5% पर्यंतच कंपनी काय करू शकत होती, एखाद्या पक्षाला देणगी डोनेशनच्या स्वरूपात देऊ शकत होती. ज्यावेळेस इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम लॉन्च केली त्यावेळेस कंपनी कायदा 2013 ह्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि त्याच्यामधली दुरुस्ती करून ही जी हे आहे डोनेशनचे अप्पर कॅप आहे 7.5% हे जे लिमिट आहे ते लिमिट रिमूव्ह केलं, त्यांनी ते रद्द केलं. आणि याचा अर्थ काय आहे तर एखादी कंपनी तिच्या नफ्याच्या कितीही पैसे एखाद्या पॉलिटिकल पार्टीला देऊ शकते, ठीक आहे. म्हणजे काय, अशा खोट्या कंपन्या स्थापन करून त्याच्यामार्फत फंडिंग घडवून आणली जाऊ शकते. 100% फंडिंग पण एखाद्या पॉलिटिकल पार्टीला दिली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टनं सांगितलं की त्याच्यामुळे कॉर्पोरेटचा निवडणूक प्रक्रियेवर इन्फ्लुएन्स वाढतो आहे किंवा वाढण्याची तजवीज, वाढण्याची सोय या इलेक्ट्रल बॉन्डनं केलेली, असं म्हणत सुप्रीम कोर्टने स्ट्राईक डाऊन केलेले, ठीक आहे. तर 2-3 मुद्दे आपण बघितले. सुप्रीम कोर्टने स्ट्राईक डाऊन करण्याचे कारण काय आहेत. 1, RTIचं उल्लंघन होतंय. 2, मनमानी आहे ही जी इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम आहे ती, ठीक आहे. 3, कॉर्पोरेट क्रोनी कॅपिटलिझम वाढवते. क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे काय, थोडक्यामध्ये ह्या स्कीममुळे एखादी कंपनी किती पैसे एखाद्या पॉलिटिकल पार्टीला डोनेट करू शकते आणि असं प्रॉमिस घेऊ शकते किंवा ती पॉलिटिकल पार्टी असं सांगू शकते की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर किंवा आम्ही सत्तास्थानी असताना तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा फायदा दिला जाऊ शकतो किंवा ती अपेक्षा त्या
कंपनी त्या पार्टीकडनं करू शकते आणि याच्यामुळे काय होतं, क्रोनी कॅपिटलिझम अस्तित्वात येतो किंवा वाढतो, ते एक कारण सांगितलेलं आहे. पुढचं आरटीआयचं उल्लंघन होतं आपण बघितलं. भ्रष्टाचार, ठीक आहे, भ्रष्टाचाराला ह्याच्यामुळे काय चालना मिळते असं पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ब्लॅक मनी, कारण ह्याच्यामध्ये काय आहे की कोण पैसा देतंय आणि कोणत्या पक्षाला देतंय याच्याबद्दल काहीच डिटेल तिथंही नाही. मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आरबीआयला एक तर सरकारने सांगितलंच नव्हतं. मी असं वाचलं की आरबीआयला मध्यरात्री सांगितलेलं, आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर ज्यांच्या संबंधित हे हँडल असेल, ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट असेल समजा, त्यांना मध्यरात्री कळवलं होतं की उद्या असं असं स्कीम लॉन्च होणार आहे. त्यावेळेस त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की ह्याच्यामध्ये आताचे जे चेक आहेत आपले, ठीक आहे, ते चेक असतील किंवा डीडी असतील, ते आणि इलेक्ट्रल बॉन्ड यांच्यामध्ये काहीच वेगळं नाही, सेम आहे. चेकमध्ये उलट जास्त पारदर्शकता तुम्हाला तिथं दिसून येते की कुणी दिलाय हे पण कळतं, डीडी मध्ये दिसून येते, पण इथं मात्र इलेक्ट्रल बॉन्डमध्ये ती पारदर्शकता नष्ट होते. असं म्हणून आरबीआयने उलट हे केलं होतं की बाबा ऑब्जेक्शन घेतलं होतं की ही नवीन पॅरलल पद्धत आणायची गरज नाही. चेक आणि डीडी अशा प्रकारचे काय टूल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्याच्या मार्फत आपण पॉलिटिकल पार्टीला फंडिंगची सोय करू शकतो. पण सरकारने ऐकलं नाही. सरकारला ट्रान्सपरन्सी आणायची होती, त्यांना हवी असलेली ती ट्रान्सपरन्सी इलेक्ट्रल बॉन्ड्स मार्फत आणलेली. ठीक आहे, तर हे 5-6 कारण सुप्रीम कोर्टाने दिलेत आणि फायनली असंवैधानिक आहे असं म्हणून ती काय केलेली, स्ट्राईक डाऊन केलेली. आपण अजून बघूयात काय दिलं याच्यामध्ये. ठीक आहे, हे बघा, अनकॉन्स्टिट्युशनल अँड आर्बिट्ररी. याच्यामध्ये काय होतं की ब्लँकेट अनॉनिमिटी आहे डोनर्सच्या संदर्भात की कोण डोनर आहे, ठीक आहे, हे कळत नाही. ह्याच्यामुळे रिच कॉर्पोरेशन जे आहे त्यांना काय अनलिमिटेड फंडिंग, आपण बघितलं 7.5% जी कॅप होती ती कॅप काय काढून टाकली. त्यामुळे एखादी कॉर्पोरेट कंपनी किती फंडिंग एखाद्या पॉलिटिकल पार्टीला करू शकते अँड दॅट इज अ रूट टू क्रोनी कॅपिटलिझम. ठीक आहे, आपल्याला फक्त ते हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये तिकडे बघायला मिळतं, आफ्रिकेमध्ये इत्यादी ठिकाणी. ठीक आहे, आपल्या आजूबाजूला पण असं काही घडत असेल असं वाटत नाही. 5 जजेसचं बेंच होतं. जस्टिस चंद्रचूड, DY चंद्रचूड हे हेड होते. आणि ह्याच्यामुळे किती ठिकाणी अमेंडमेंट केली हे पण लक्षात ठेवा. एक तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट RP जे आहे 1951चा त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली. कंपनी ऍक्ट जो आहे 2013चा त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली. कंपनी ऍक्ट मध्ये कशासाठी अमेंडमेंट केली की 7.5% जी फंडिंगची कॅप होती ती काढली. इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये अमेंडमेंट केली. त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायचं कारण काय होतं, तुम्ही जर फंडिंग केली तर ते तुमच्या इन्कम टॅक्स त्याच्यावर लागणार नाही, ते एक्सक्लूड होऊन जाईल. म्हणजे आणखी सोपं फंडिंग करायला किंवा इन्कम मधनं वाचण्यासाठी लोक फंडिंग काय इन्कम टॅक्स मधनं वाचण्यासाठी लोक फंडिंगचा मार्ग स्वीकारू शकतात. हे पण आहे तिथं. व्हायोलेटेड द वोटर्स राईट टू इन्फॉर्मेशन अबाउट पॉलिटिकल फंडिंग अंडर आर्टिकल 19A. कुणी फंडिंग केलं आहे याच्याबद्दल माहिती असणं हा मतदारांचा मूलभूत अधिकार आहे आणि ती माहिती इलेक्ट्रल बॉन्डमधनं मिळत नाही. म्हणून सुप्रीम कोर्टनं एका वाक्यामध्ये जर सांगायचं तर म्हणून सुप्रीम कोर्टनं काय केलेलं आहे, हे इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम स्ट्राईक डाऊन केलेली आहे. ठीक आहे, द लीड ओपिनियन ऑथर्ड बाय, आता बघा त्यांनी सांगितलं, जस्टिस चंद्रचूड यांनी काय सांगितलेले की इट स्कीम प्रमोटेड करप्शन, रुलिंग पार्टी इंट्रोड्यूस अ पॉलिसी चेंज फॉर बेगिंग लायसन्स. ठीक आहे, लायसन्स वगैरे डिस्ट्रीब्यूट होतात त्यावेळेस काय असे कॉर्पोरेट कंपन्या फंडिंगद्वारे स्वतःसाठी फेवरेबल वातावरण किंवा फेवरेबल पार्टी इलेक्शनमध्ये निवडून आणण्याचा प्रयत्न करू शकतात. ठीक आहे, अनरिस्ट्रेन अमर्याद. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम सगळ्यात मोठा हा आहे की 7.5% कॅप, अशी एखाद्या कंपनीला डोनेशन द्यायचं असेल तर 7.5% कॅप ही त्यांना काय अपुरी वाटली आणि म्हणून ती कॅप काढली. आणि ही कॅप काढल्यामुळं काही कंपन्या, आता आपल्याला डिटेल्स माहिती नाही, ज्यावेळेस डिटेल येईल आय होप ते सगळ्या व्हॅलिड डिटेल्स येतील. ठीक आहे, त्या आल्यानंतर कळेल की अशा किती कंपन्या आहेत, कोणत्या कंपन्या आहेत, कधी स्थापन केल्या आहेत, त्यांचं काय बिझनेस प्रोडक्ट आणि मॉडेल आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रॉफिटच्या किती टक्के फंडिंग कोणत्या पर्टिक्युलर पार्टीला केलेली
आहे, ठीक आहे. अशी अनेक माहिती आल्यानंतर आपल्याला कळेल की याच्या फंडिंगचा, पॉलिटिकल फंडिंगचा फायदा कॉर्पोरेट्सनी कशा प्रकारे घेतलेला आहे. याच्यामध्ये अजून सुप्रीम कोर्टने ऑब्जेक्शन जे घेतलं आहे ते मनी पॉलिटिक्स नेक्सस, ठीक आहे. याच्यामुळे पैसा आणि राजकारण याची एक युती, अभद्र युती तयार होते, ठीक आहे. मल्टीनॅशनल कंपन्याद्वारे जे ह्यूज कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतात त्यांना, त्यामुळे ते मेजर बिझनेस टेक्स कंपनीमध्ये काय मिळवायचा प्रयत्न करू शकतात. देशामध्ये अनेक मोठमोठ्या MNC ज्या आहेत त्या MNC फंडिंग करून स्वतःला फायदा, आता हे कंपनी आहेत यांचा एकच मोटिव्ह असतो ईस्ट इंडिया कंपनी सारखा, काय प्रॉफिट. मग त्यामुळे प्रॉफिटसाठी जर एखाद्या पक्षाला, एखाद्या कुठल्या असेल ते, कुठला राज्यातला पक्ष असेल, सत्तेत असलेला, विरोधी पक्षातला असेल किंवा अजून सत्तेतला पक्ष असेल, याच्यामध्ये असं तुम्ही मानू नका की फक्त सत्तेतल्या पक्षालाच फंडिंग केलं जातं, असं नाही, ठीक आहे. सत्तेतला पक्ष असू, विरोधी पक्ष असू, आपल्याला फेवरेबल मागणी करणारा कोणताही पक्ष असू, कोणालाही फंडिंग केलं जाऊ शकतं. त्यामुळे हे मेजर पोर्शन त्याचा सत्तेतल्या पक्षाकडे जाऊ शकतो, पण कोणालाही फंडिंग केलं जाऊ शकतं. इमॅजिन करा तुम्ही, काँग्रेस एवढं फंडिंग TMCला झालेलं आहे. काँग्रेस हा नॅशनल पक्ष आहे, 1885, 138 वर्ष झाले स्थापन होऊन. त्या पक्षाला जेवढं फंडिंग मिळालंय त्याच्या आसपास फंडिंग तृणमूल काँग्रेसला 1998ला स्थापन झालेल्या बंगालमध्ये फक्त एका राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाला मिळालेले. सो ह्याचं हा बेंचमार्क नाही की बाबा फक्त तुम्ही सत्तेत आहात या ठिकाणीच म्हणूनच तुम्हाला जास्त फंडिंग मिळेल, याचा त्याचा काय संबंध नाही. आपल्याला फेवरेबल असणारे धोरणं, मागण्या कोण करू शकतं, ठीक आहे, याला बघूनच फंडिंग केलं जाणार. आणि त्याच्यामुळे काय एक नेक्सस तयार होणार, एक अभद्र युती तयार होणार पैशावाल्यांची, कंपन्यांची आणि राजकारण्यांची, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल तर रिलेटिव्हली स्मॉल फायनान्शियल कॉन्ट्रीब्युटर आहेत, लोक आहेत, ठीक आहे, जे की आयडियोलॉजीवर आधारित असेल किंवा त्यांचं जे काही मत असतील त्याच्यावर आधारित फंडिंग करू शकतात. त्यांच्या फंडिंगला तेवढं इम्पॉर्टन्स राहणार नाही, कारण हे जे फंडिंग केलं जाणार आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मोठं फंडिंग असणार आहे, कंपन्याद्वारे केलं जाणार आहे, ठीक आहे. आता हा एक इथं एरिया आहेच, आपण अजून पुढे ह्याची बातमी आहे तीच कंटिन्यू करूयात आणि त्याच्यानंतर रिटर्न येऊयात, ठीक आहे. आय थिंक 6 पेज नंबरला असावी, ठीक आहे. आता हे इथली ही जी बातमी आहे त्याला धरून आपण पुढचं बोलूयात. आता अनॉनिमस डोनेशन जे इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भामध्ये आहेत त्याच्याबद्दल काय त्यांनी भूमिका घेतली हिंदूंनी बघूयात, ठीक आहे. सुप्रीम कोर्ट हॅज रिकॉग्नाइज मायलेसन स्ट्रक डाऊन, ठीक आहे. कशासाठी? डेमोक्रेसी आणि ट्रान्सपरन्सी, लोकशाही आणि पारदर्शकता असली पाहिजे, ठीक आहे. याच्यामुळे मतदारांचा राईट टू इन्फॉर्मेशन हा जो अधिकार आहे त्या अधिकाराचं हनन होतं, ठीक आहे. हे मनमानी आहेत. कंपनी ऍक्ट मधली जी 7.5% फंडिंग काढलेली आहे त्यामुळे काय कंपन्यांचा प्रभाव वाढतो आणि याच्यामध्ये कशाही प्रकारची माहिती डिस्क्लोज होत नाही की कुणी किती फंडिंग केलेलं आहे, हे एक कारण आहे, ठीक आहे. आता ही एक लाईन महत्वाची बघा, इथं काय म्हणते न्यूजपेपर, द जजमेंट इज वन मोर इन अ लॉंग लाईन ऑफ व्हेरडिक्ट ऑफ द कोर्ट हॅज हँडेड डाऊन टू प्रमोट वोटर्स राईट अँड प्रिझर्व द प्युरिटी ऑफ इलेक्शन, ठीक आहे. निवडणुकांची शुद्धता आणि मतदारांचा अधिकार राखण्यासाठी भारतातल्या सुप्रीम कोर्टनी कायमच आग्रही भूमिका आणि असर्टिव्ह भूमिका घेतलेली आहे. त्याच भूमिकेतले हे काय आहे पुढचं पाऊल आहे इलेक्ट्रल बॉन्ड संदर्भामध्ये आज झालेला निर्णय, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिले जसं की नन ऑफ द अबोव हे होतं, ठीक आहे. किंवा आमदार आणि खासदारांना जे ते एखाद्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरल्यानंतर 3 महिन्याचा अपील जो मिळत होता, कूलिंग ऑफ पिरियड जो मिळत होता अपील करण्यासाठी, तो रद्द करणं असं, ठीक आहे. आय थिंक ते लिली थॉमस केसमध्ये झालेलं आहे. हे जे आता मी बोललो 3 महिन्याचा कूलिंग ऑफ पिरियड, हे लिली थॉमस केस आहे, ते आपल्याला प्रिलिम्ससाठी लक्षात असू द्या. लिली थॉमस केस 2013ची लिली थॉमस केस. आणि हा जो कूलिंग ऑफ पिरियड आहे तो 3 महिन्याचा असायचा पूर्वी,
एखादा आमदार किंवा खासदार दोषी झाल्यानंतर 3 महिने मिळायचे त्याला अपील करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर त्याची पात्रता जायची, तो अपात्र व्हायचा. या 3 महिन्यामध्ये समजा त्याने अपील केलं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा अप्पर कोर्टकडे कुठल्याही, तर मग काय पुन्हा त्याचं तो पद राहायचं. याचं कारण काय, तर ती केस अजून अपील या पदावर आहे, तो दोषी पूर्णपणे झालेला नाही. याच्या विरोधात हे लिली थॉमस केसमध्ये सुप्रीम कोर्टने वर्डिक्ट दिलेला 2013ला. आणि सरकारने काय केलं, UPA सरकारने 2013ला अमेंडमेंट आणली आहे, आणि त्या अमेंडमेंटमध्ये त्यांनी RPA मध्ये असं तो कुलिंग ऑफ पिरियड जो की या केसमध्ये 3 महिन्याचा रद्द झाला होता, तो रिइन्स्टेट केला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याचं पद जाणार नाही, ठीक आहे, त्याला पेमेंट वेतन मिळणार नाही, मात्र आमदार खासदार म्हणून त्याला संसदेमध्ये विधान भवनात बोलण्याचा अधिकार असेल, एवढंच फक्त दिलं. आणि 3 महिन्याचा पिरियड जो होता कुलिंग ऑफचा तो रद्द केला. इमिडिएट अपात्र तो होणार नाही, ठीक आहे, याच्यासाठी ते RPA मध्ये अध्यादेश आणला होता, तो रद्द केला. आणि पोएटिक जस्टिस असा आहे की ज्यावेळेस राहुल गांधी यांना गुजरात सुरत कोर्टाने आय थिंक दोषी ठरवलं, त्यांनी जे सर्टन जातीवाचक काहीतरी बोलले होते म्हणे त्यामुळं, ठीक आहे, ते दोषी ठरवल्यानंतर इमिडिएटली लोकसभा सेक्रेटरिएटने त्यांची पात्रता काय केली, रद्द केली. आणि त्याचं जे अध्यादेश होता तो अध्यादेश मागेच घ्यायला होता, राहुल गांधी यांनीच मागे घ्यायला लावला होता. सो दिस इज लाईक पोएटिक जस्टिस, राहुल गांधींनी मागे घ्यायला लावला आणि त्याचेच पहिले बळी कोण ठरलेले, ते स्वतः ठरलेले आहेत, ठीक आहे. सो ते आपल्याला आउट ऑफ द कंटेक्स्ट होतं, पण निघाला विषय म्हणून सांगितलं. सुप्रीम कोर्टने आजपर्यंत काय काय निवडणूक सुधारणा घडवल्यात त्याच्यामधलं एक नन ऑफ द अबोव होतं. लिली थॉमस केसमधलं इमिडिएट डिस्क्वालिफिकेशन जे आहे, तुम्ही दोषी ठरलात की लगेच तुमची आमदारकी खासदारकी जाणार, ते होतं. त्याच्यानंतर 2003 मध्ये जे आपल्याला शपथेवर काही माहिती आमदार आणि खासदारांना निवडणूक फॉर्मवर द्यावी लागते, जसं की त्यांचं शिक्षण, त्यांचे कर्ज, त्यांचे दायित्व, मालमत्ता, फॅमिलीची मालमत्ता, गुन्हे त्यांच्यावर असलेले, ही सगळी जी माहिती द्यावी लागते ती पण निवडणूक आयोगाने सुधारणा केलेली आहे. अशा अनेक सुधारणा याच्यामध्ये काय सुप्रीम कोर्टने भारताच्या इलेक्शन, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाऊ सुप्रीम कोर्ट व्हर्डिक्ट्स और सुप्रीम कोर्ट्स रोल इन इलेक्ट्रल रिफॉर्म्स इन इंडिया. तर हे काय आहेत गोष्टी, जसं की नन ऑफ द अबोव आहे, याला आपण VVPAT पण जोडू शकतो, ठीक आहे, VVPAT आहे, नन ऑफ द अबोव आहे, इमिडिएट डिस्क्वालिफिकेशन आहे, हे 2003ला सगळी माहिती निवडणूक फॉर्म मध्ये भरावी लागेल शपथेवर आधारित, ठीक आहे. अशा गोष्टी काय आहेत, सुप्रीम कोर्टचा रोल आपल्याला इलेक्शन रिफॉर्म मध्ये दिसतो, ठीक आहे. पुढं ज्यावेळेस हे इलेक्ट्रल बॉन्ड आणले होते त्यावेळेस असं सांगितलं होतं की ट्रान्सपरन्सीसाठी आणलेत आम्ही, आणि याच्याद्वारे आम्ही काय ब्लॅक मनीचा जो वापर होतोय तो कर्ब करणार आहोत. पण आपण बघितलं की इलेक्ट्रल बॉन्ड कोण घेतो याची माहिती SBI बँकेकडे असते, मात्र ते कोणत्या पार्टीला दिले जातात, त्याच्याबाबत काहीच माहिती लोकांना मात्र काहीच मिळत नाही. बेसिकली वोटर्सला, नागरिकांना, मतदारांना त्याच्याबद्दल कसली माहिती मिळत नाही. आणि ह्याची जी प्रोपोर्शनॅलिटीची जी टेस्ट आहे सुप्रीम कोर्टने सांगितलेली, कारण ह्याच्यामध्ये काय तुमचे ते जे हे आहेत सगळ्या केसमध्ये पुढे असतात सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहतानी काय आर्ग्युमेंट केलं की हे राईट टू प्रायव्हसीचा मॅटर आहे, माझी पॉलिटिकल आयडियोलॉजी काय आहे आणि मी कोणत्या पॉलिटिकल पार्टीशी अफिलिएट आहे याच्या संदर्भात मला काही डिस्क्लोज होऊ द्यायचं नाही, आणि मी ते काय करणार आहे, ते माझ्या प्रायव्हसीचा अधिकार आहे, त्यामुळे मला कोणालाही ते डिस्क्लोज न करता पैसे द्यायचे, फंडिंग द्यायचे, असं सुप्रीम कोर्टने तुषार मेहता यांनी सांगितलं. असं तुषार मेहता यांनी सांगितलं की प्रायव्हसीचा मॅटर आहे. सुप्रीम कोर्टने काय केलं, पुट्टास्वामी केस जी होती 2017ची, त्याच्यामध्ये टेस्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, प्रमाणशीरची चाचणी, की तुमचे प्रायव्हसी आणि RTI मधले माहिती मिळवण्याचा अधिकार यांचं प्रोपोर्शन कसं बॅलन्स करून मग तिथं ठरवायचं की कोणती माहिती ही दडवली जाऊ शकते आणि कोणती माहिती ही मिळवली जाऊ शकते किंवा पब्लिक केली पाहिजे. ही प्रपोर्शनची ही जी टेस्ट आहे पुट्टास्वामी केसमध्ये सांगितलेली, राईट टू प्रायव्हसीच्या संदर्भात आणि RTIच्या संदर्भात, कारण ह्या दोन अशा तरतुदी आहेत, राईट टू प्रायव्हसी आणि RTI, हे दोन्ही एकमेकांच्या बऱ्याच प्रमाणात विरोधात उभ्या राहिलेल्या आहेत. पण जेव्हा पब्लिक डिस्कोर्सचा मुद्दा येतो त्यावेळेस
पब्लिक अथॉरिटीचा मुद्दा येतो त्यावेळेस काय RTI जास्त काय होतं प्रिवेल होताना आपल्याला दिसतं। सुप्रीम कोर्टने इथं सांगितले वोटर्सचा फ्रीडम ऑफ तुषार मेहतानी यांनी सांगितलं की वोटर्सचा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे ते हनन होतंय जर त्यांनी जे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेत, कुणी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले, कोणत्या पक्षाला दिले, ह्याची माहिती जर आपण पब्लिश केली तर त्याचं जे राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे 19(1)A अंतर्गत त्याचं हनन होतंय, म्हणून ते आम्ही काय करत नाही, पब्लिश करत नाही। पण सुप्रीम कोर्टने सांगितलं की त्याच्यामध्ये वोटर्सचा बेसिक राईट आहे की कोणत्या पक्षाला किती निधी कशाच्या मार्फत मिळाला ही माहिती मिळणं, त्यामुळे काय तो RTIचं उल्लंघन आहे, म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड ही स्कीम काय स्ट्राईक डाऊन करत आहोत। ठीक आहे, आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी जे 3-4 आधार, आता पुन्हा आपण बघूयात की इलेक्शन का आपलं सुप्रीम कोर्टचे काय आधार सांगितले त्यांनी। एक, पारदर्शकता पाहिजे, याच्यामध्ये पारदर्शकता नाही। 2, लोकशाहीसाठी पारदर्शकता गरजेची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं काय, घटनाविरोधी आहे, इलेक्ट्रॉल बॉन्ड हे RTIच्या विरोधी आहे, वोटर्सचा राईटचं हनन करतं, म्हणून काय घटनाविरोधी आहे, वोटर्सचा RTI आहे, त्यांना माहिती असणं हा मूलभूत अधिकार आहे, कोणत्या पक्षाला किती मिळाले। कंपन्यांचं क्रोनी कॅपिटलिझमला काय देतो, प्रोत्साहन देतं, कारण 7.5% जी मर्यादा आहे ती मर्यादा काढून टाकलेली, त्यामुळे क्रोनी कॅपिटलिझम प्रोत्साहन देतं। ठीक आहे, त्याचबरोबर याच्या अंतर्गत ब्लॅक मनी येण्याची पण शक्यता आहे, कारण कसल्याच पैशाचा काहीच हिशोब थोडक्यामध्ये द्यावा लागत नाहीये, त्यामुळे ब्लॅक मनीचा शिरकाव होऊ शकतो। इवन सुप्रीम कोर्ट एक पाऊल पुढे पण गेलं आय थिंक, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे पण सांगितले की एखाद्या पक्षाकडे जो पैसा आला, ठीक आहे, समजा 1000 कोटी 5000 कोटी आले, तर ते पैसे ते खर्च कसे करतात ह्याच्यावर काहीच कंट्रोल नाही ना, ह्याच्यावर पण नाही। कुणी निदर्शनासाठी खर्च करू शकतो, कुणी आणखी कशासाठी मतदारांना देण्यासाठी खर्च करू शकतो, इवन एवढ्या एक्सटेंट पर्यंत गेलेत की टेरर फंडिंगसाठी पण पैसे खर्च होऊ शकतात। अशा काही दहशतवादी संघटना असतील, त्यांनी जर उद्या ह्याचा वापर करायचा ठरवलं तर तेही होऊ शकतं, म्हणजे त्याच्या खर्चावर पण मर्यादा नाहीये। हे पण एक थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये असलेलं लूफहोल्स इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम मध्ये आहे। ठीक आहे, तो आय होप तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्डची जी स्कीम आहे त्याच्याबद्दलची बऱ्यापैकी आयडिया आलेली असेल इथं। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं एक मला वाटतं घेतलं पाहिजे, पण आधी आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल चांगला आलेलं आहे, SY कुरेशी जे की माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आपले, त्यांचं एक आर्टिकल आहे ते बघून घेऊयात। त्याच्यानंतर मग लडाख विषयी चर्चा करायची आहे, ती चर्चा आपण करूयात। ठीक आहे, तर हे आपल्याला GS2 मध्ये पण खूप महत्वाचं आहे बघा, प्रिलिम्सच्या दृष्टीनं पण आपण चर्चा केलेलीच आहे सगळी की प्रश्न कसा येऊ शकतो काय। ठीक आहे, आता हे इंडियन एक्सप्रेसमध्ये एवढे जास्त हे आलेले आहेत ना, चांगले आर्टिकल आलेले आहेत, बेसिक सगळं क्लिअरच होईल याच्यात। आता बघा इथे ऑब्जेक्शन दॅट RBI आणि इलेक्शन कमिशन दोघांनी पण काय काय ऑब्जेक्शन घेतले होते त्याच्याविषयीचं हे आहे। ठीक आहे, RBIचे ऑब्जेक्शन काय होते, एक ह्याच्यामुळे काय आहे, जे नॉन सॉव्हरेन एंटिटी आहेत त्या पण काय करू शकतात, अशा प्रकारचे बॉन्ड विकू शकतात। RBI had argued that the proposal to allow any other bank to issue electoral bond militated against RBI's sole authority for issuing a bearer's instrument। ठीक आहे, SBI ला देण्याबद्दल RBIचं का किंवा SBI सारख्या इतर कोणत्याही संस्थेला देण्याबद्दल RBIचं ऑब्जेक्शन असं होतं की बिअरर्स इन्स्ट्रुमेंट इश्यू करण्याचं आमचं काम आहे, RBIचा रोल आहे, आणि इतर बँकेला असा रोल देणं, त्याच्यामुळे काय होईल की RBIचं जे सॉव्हरेनिटी आहे त्या क्षेत्रातली ती सॉव्हरेनिटी त्यांची हनन होईल, हे एक कारण होतं।
त्यानंतर आरबीआयने काय सांगितलं की एंटिटी परचेसिंग बेअरर बॉन्ड विल बी नोन बिकॉज ऑफ द KYC. हे एक सगळ्यात मोठं आहे की बँकेमध्ये घेताना तर कळतंय ना की कोण घेतोय. समजा त्याचा जे पर्टिक्युलर नंबर आहे तो त्या पॉलिटिकल पार्टीकडे पोहोचवला तर हे पण कळेल की हे कोणाला देणगी दिली त्यांनी. भले तो तिथं सांगत नसेल मी ABC पक्षासाठी देतोय, पण त्याच्यावर जसं चेक नंबर असतो तसा काहीतरी नंबर असेल, त्याच्यातनं टॅली करून तिकडं जी काय पॉलिटिकल पार्टी आहे त्याच्यात बघितलं जाईल हा चेक इथं आलाय का, आणि कोणते चेक आलेत कोणते आले नाहीत, कुठले बॉन्ड, ह्याच्यावरनं कळूनच जाणार आहे ना. त्यामुळे ते हनन होणारच आहे थोडक्यात. त्यामुळं व्यक्ती कळणार नाही आणि ह्याच्यामुळं काय PMLA कायदा 2002 याचं पण उल्लंघन होईल असं पण सांगितलेलं. ठीक आहे. दुसरं आरबीआय म्हणे की ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे चेक, डिमांड ड्राफ्ट आणि इलेक्ट्रॉनिक डिजिटल पेमेंट. ठीक आहे. आता कॅशलेस इकॉनॉमी व्हायची आपल्याला, आपण रुपे कार्ड, भीम, UPI सगळीकडे वापरतोय. तर पॉलिटिकल फंडिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट आणि डिजिटल पेमेंटला काय प्रॉब्लेम आहे, साधा प्रश्न आहे. हे आरबीआयनं विचारलं की ह्याच्या मार्फत आपण करू शकतो, पण तुम्हाला चॅलेंज असेल की सरकार असं कधीच करणार नाही डिजिटल पेमेंटच्या बाबतीत. याचं कारण काय, डिजिटल पेमेंटवरनं सगळं कळतं कुठून कसा पैसा येतोय ते. ठीक आहे. त्यामुळे ते होणार नाही. तर आरबीआयने हे काय सुधारणा केल्या होत्या, ऑफकोर्स काय सरकारने ऐकल्या नाहीत. ठीक आहे. आता इलेक्शन कमिशनचे काय हे होते, इलेक्शन कमिशन म्हणे सिरियस इम्पॅक्ट ऑन ट्रान्सपरन्सी ऑफ पॉलिटिकल फायनान्सिंग फंडिंग ऑफ पॉलिटिकल पार्टीज. ह्याच्यामुळे राजकीय पक्षांना मिळणारे जे पैसे आहेत, निधी आहेत, त्याच्यावर सिरियस इम्पॅक्ट होणार आहे. त्याच्यातली पारदर्शकता जवळजवळ नष्ट होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला तेच म्हटलं की स्वर्गीय अरुण जेटली यांनी जेव्हा ही स्कीम इंट्रोड्यूस करत होते बजेटमध्ये, त्यावेळेस त्यांची लाईन होती की दिस इज टू एन्श्युअर ट्रान्सपरन्सी अँड फ्री अँड फेअर इलेक्शन. ना ह्याच्यात ट्रान्सपरन्सी आहे ना ह्याच्यात फ्री अँड फेअर इलेक्शनची लेवल प्लेइंग फील्ड आहे, कारण सत्ताधारी पक्षाला जास्त पैसे मिळणार हे उघड सत्य आहे. ठीक आहे. In May 2017, the EC wrote the Ministry of Law and Justice about the amendment IT Act, Representation of People's Act and Company Act introduced by Finance Act 2017. लॉ मंत्रालयाला पण त्यांनी ऑब्जेक्शन कळवले होते. त्यांनी सांगितलं की ही जी RPA मध्ये तरतूद केलेली आहे की कळणार नाही, निनावी असेल, ती तरतूद ट्रान्सपरन्सीच्या विरोधी आहे आणि ही तरतूद काढून घेतली पाहिजे. ठीक आहे. मला खूप आश्चर्य वाटतं 2018 एवढं सगळे ऑब्जेक्शन आहेत. भारताच्या टॉपच्या संस्था त्या क्षेत्रातल्या RBI, इलेक्शन कमिशन यांचे एवढे सिरियस ऑब्जेक्शन असताना पण सुप्रीम कोर्टने आणि इतर विरोधी पक्षांनी ह्याच्या विरोधात आवाज कसं काय उठवला नाही की ही स्कीम इतक्या प्रचंड प्रमाणात आपल्याला वरवर बघता तरी कर्सरी रिडिंग म्हणणं प्रचंड प्रमाणात काय वाटते, अँटी ट्रान्सपरन्सी वाटते, फ्रॉड्युलंट वाटते. इलेक्शन कमिशनने सांगितलं होतं की ज्या कंपन्यांद्वारे फंडिंग येईल त्या कंपन्यांद्वारे फंडिंग पार्टी वाईज त्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे, कोणत्या पक्षाला किती दिले. बरोबर आहे, ते डिक्लेअर केलं पाहिजे होतं, पण इलेक्शन कमिशनची ती माहिती पण काय केली नाही, ऐकले नाही. दुसरं, इलेक्शन कमिशनने सांगितलं होतं की याच्यामध्ये ब्लॅक मनीचा खूप जास्त वापर केला जाऊ शकतो, वेगवेगळ्या शेल कंपन्या स्थापन केल्या जाऊ शकतात. ज्या शेल कंपन्या फक्त पेपरवर अस्तित्वात असतील त्यांचं प्रॉफिट पॉलिटिकल पार्टीला फंडिंग म्हणून दिलं जाऊ शकतं आणि हे सगळं ब्लॅक मनी, व्हाईट मनी करण्यासाठी केलं जाऊ शकतं. असंही ऑब्जेक्शन काय इलेक्शन कमिशननं घेतलं होतं. ठीक आहे. तर हे आहेच. सुप्रीम कोर्टने अजून काय केलंय, सुप्रीम कोर्टनं जे बेसिक काय सांगितलं ते तर मी तुम्हाला आय थिंक सांगितलं नाही. सुप्रीम कोर्टनं SBIला 6 मार्च पर्यंतचा वेळ दिलाय. 6 मार्च पर्यंत कोणी किती 2019 18 एप्रिल 2019 पासून 18 एप्रिल 2019 पासून जेवढे काही तुमच्याकडनं विकले गेलेले बॉन्ड आहेत त्यांचे नावं, त्यांचा KYC, त्यांनी खरेदी केलेले बॉन्ड सगळ्यांची माहिती मिळाली पाहिजे. ती माहिती इलेक्शन कमिशनला दिली पाहिजे आणि इलेक्शन कमिशनने आय थिंक 19 मार्च 2024 पर्यंत वेबसाईटवर अपलोड केली पाहिजे. आता खूप मजा येणार आहे ती म्हणजे 19 मार्चला ज्यावेळेस ती माहिती इलेक्शन कमिशन वेबसाईटवर अपलोड करेल,
पण मी तुम्हाला खात्री देतो की हे असं होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण इन बिटवीन सरकार काय करेल, ऑर्डिनन्स आणेल आणि ह्या ज्या तरतुदी सुप्रीम कोर्टनं स्ट्राईक डाऊन केलेल्या आहेत, कंपनी ॲक्ट, RPA ॲक्ट, IT ॲक्ट आणि तुमचं फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेटरी ॲक्ट, ह्या सगळ्या ॲक्टमधल्या ज्या तरतुदी सुप्रीम कोर्टाने रद्द केल्या आणि इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम ही जी रद्द केली त्यांना रिइन्स्टेट करणारा ऑर्डिनन्स येण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे हे असं काही होणार नाही असं मला वाटतंय. ठीक आहे, बघूयात आपण आता की सरकार किती ट्रान्सपरन्सीला महत्त्व देतंय आणि फ्री अँड फेअर इलेक्शनला महत्त्व देतंय. आता ह्याच्यामध्ये आपण जे आर्टिकल बघणार आहोत SY कुरेशी, ठीक आहे, यांचं आर्टिकल आहे ते फॉर्मर चीफ इलेक्शन कमिशनर आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मला वाटतं डिस्कस केल्या पाहिजेत. एक म्हणजे उपाय काय असं सांगितलं. आता हे तर सगळं आपण बघितलंच आहे, हे सगळं डिस्कस केलंय की काय चुकीचं आहे त्याच्यात वगैरे आतापर्यंत आपण डिस्कस केलं. ह्याला उपाय काय, उपाय काय असला पाहिजे. एक उपाय काय सांगितला SY कुरेशी यांनी, ठीक आहे, की पब्लिक फंडिंग इंट्रोड्यूस करा. काय करा, पब्लिक फंडिंग, सार्वजनिक फंडिंग इंट्रोड्यूस करा पॉलिटिकल पार्टींना. ठीक आहे, याच्या मार्फत पॉलिटिकल पार्टींनी फंडिंग गोळा करायचं. ठीक आहे, ज्याच्याद्वारे काय मग ही जी सिक्रेसी आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड सारख्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीमचं इंट्रोड्यूस करण्याची गरज नाही. दुसरा काय उपाय सांगितलाय त्यांनी, नॅशनल इलेक्शन फंड निर्माण करा. आणि ह्याच्यामध्ये काय करू शकतात, नॅशनल इलेक्शन फंड मध्ये सगळे कंपन्या, सगळे नागरिक, सगळे व्यक्ती त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट करू शकतात, डोनेट करू शकतात. आणि हा जो नॅशनल इलेक्शन फंड आहे, ठीक आहे, तो नॅशनल इलेक्शन फंड मधनं सगळ्या पक्षांना त्यांचा जो इलेक्शन मधला परफॉर्मन्स आहे, कामगिरी आहे, ठीक आहे, समजा 38% वोट्स BJPला मिळाले, 19% वोट्स काँग्रेसला मिळाले, त्या प्रमाणात त्यांच्या कामगिरीच्या प्रमाणात काय त्यांना तो फंड डिस्ट्रीब्यूट करा अशी मागणी त्यांनी उपाय सुचवलेला आहे. ठीक आहे, अजून काय सांगितलं त्यांनी पुढचं, याच्यामुळे काय आहे, सॉरी, मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना की पॉलिटिकल पार्टीच्या फंडिंगचा वापरचा मुद्दा तो RBIचा नव्हता मुद्दा. ठीक आहे, ते जे टेरर फंडिंग आणि निदर्शन ह्याच्यासाठी फंडिंग पॉलिटिकल पार्टी वापरू शकतात, हा जो मुद्दा होता तो RBIने नव्हता मांडलेला, तो SY कुरेशी यांनी मांडलेला आहे. मागाशी मी तुम्हाला तो मिसकोट केलं, RBIच्या नावाने सांगितलं तुम्हाला, RBIचा नाही, यांनी मांडलेला मुद्दा आहे तो थोडंसं फक्त करेक्शन करा, तिथं RBI तुमच्या उत्तरात नोट्समध्ये नको यायला. ठीक आहे, आता हे 2-3 मुद्दे फक्त मला उपाय ह्याच्यावरचे डिस्कस करायचे होते म्हणून आपण ह्या मुद्द्याकडे आलो होतो. ठीक आहे, आपण सुधारणा कोणकोणत्या करायला पाहिजे होत्या ह्या बघितल्या, कोणत्या सुधारणा केल्या जाऊ शकतात. अजून एक कमिटी बघा, इंद्रजित गुप्ता कमिटी, ज्यांनी हा मुद्दा डिस्कस केलेला आहे त्यांच्या रिकमेंडेशन मध्ये. इंद्रजित गुप्ता 1998 सर्वपक्षीय समिती होती, सर्वपक्षीय समिती. ठीक आहे, ज्यांनी की स्टेट फंडिंगचा मुद्दा डिस्कस केलाय. स्टेट फंडिंग म्हणजे काय, तर सरकार पैसे पुरवणार इलेक्शन लढण्यासाठी पॉलिटिकल पार्टींना. स्टेट फंडिंग म्हणजे राज्य सरकार नव्हे, स्टेट म्हणजे राज्य संस्था. सरकार पैसे पुरवणार कशासाठी, इलेक्शन लढवण्यासाठी पॉलिटिकल पार्टींना. पण त्यांनी पैसे देण्याऐवजी पैसे सोडून इतर सगळी मदत द्या, जसं की मटेरियल द्या, प्रचाराला गाड्या द्या, वोटर्सची लिस्ट द्या, पॅम्पलेट वगैरे, हे सगळ्या गोष्टी करा असं त्यांनी सांगितले. पैसे नाही, त्याच्यासाठी आवश्यक सगळ्या बाकीच्या गोष्टी करा. इंद्रजित गुप्ता कमिटी 1998 सर्वपक्षीय समिती होती, त्यांनी स्टेट फंडिंगची शिफारस केलेली आपल्याला आढळते. तर हा जो मुद्दा आहे पॉलिटिकल फंडिंगचा, हा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. स्वातंत्र्यापासूनच त्याचं काय डिस्कशन चालू आहे. सध्या मात्र हा थोडासा हॉट टॉपिक झाला इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम मुळे. ठीक आहे, पुढचा आपण बघूयात तो म्हणजे लडाख मध्ये सध्या काय चाललंय. ठीक आहे, तर लडाखचं निदर्शन तुम्ही ऐकले असतील, त्याच्यामध्ये एक हिंदूला आर्टिकल आलेला आहे, त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूयात. ठीक आहे.
आता हां, व्हॉट इज बिहाइंड लडाख अनरेस्ट, ठीक आहे, की लडाखचा अनरेस्ट का वाढत आहे किंवा लडाखमध्ये निदर्शनं का चालू आहेत याच्याविषयीचं हे मुद्दा आहे. ठीक आहे. एक, जेव्हा 2019ला लडाखला युटी केलं, ठीक आहे, आणि जम्मू काश्मीर पासून वेगळं केलं, त्यावेळेस ही लडाखच्या काही लोकांची मागणी होती की आम्हाला युटी करा, सेपरेट करा. ठीक आहे, त्यांना खूप जास्त आनंद वाटला त्या गोष्टीमुळे की आपण जम्मू काश्मीर पासून सेपरेट झालेलो आहोत. पण आता त्यांच्या डिमांड काय आहेत, ज्याच्यामुळे तिथं काय निदर्शनं होत आहेत. त्यांचं पोलो ग्राउंड आहे लेहमधलं, त्या पोलो ग्राउंडवर एवढ्या थंडीमध्ये पण इतके लोक एकत्र जमले आणि त्याचं नेतृत्व कुणी केलं, सोनम वांगचुक, ज्यांना रॅमन मॅग्सेसे मिळालेला आहे आणि 3 इडियट्स मधले फुनसुक वांगडू आमिर खानचं जे कॅरेक्टर आहे ते त्यांच्यावर बेस होतं, रिअल लाईफ स्टोरी. ठीक आहे, सोनम वांगचुक हे काय करतायत, नेतृत्व करतायत. ठीक आहे. आता मुद्दा काय आहे की काय त्यांच्या मागण्या आहेत. पहिली मागणी त्यांची काय की आमचा 6th शेड्यूलमध्ये समावेश केला जावा. 6th शेड्यूलमध्ये 6वी जी अनुसूची आहे भारतीय राज्यघटनेची, ती 6व्या अनुसूचीमध्ये सध्या 4 राज्य आहेत, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा. या राज्यामध्ये असल्यानंतर तिथल्या ट्राईब्सला, त्यांच्या खनिजांना, त्यांच्या वनसंपत्तींना एक प्रकारे संरक्षण मिळतं. ठीक आहे, एवढंच मी फक्त सांगतो. अजून आपल्याला डिस्कस करायचा तो मुद्दा 6 शेड्यूलमध्ये. दुसरं, त्यांची काय मागणी 6 शेड्यूलमध्ये काय कारण आहेत त्याला, एक अशी मागणी ते का करतायत, त्याचं कारण आहे की जेव्हा ते युटी झाली तेव्हा खूप त्यांना आनंद होता की बाबा आपण आता सेपरेट झालेलो आहोत. लेह आणि कारगिल 2 जिल्हे आहेत. ठीक आहे, कारगिलला मुस्लिम बहुल जास्त आहेत, लेहला बौद्ध बहुल जास्त आहेत. ही जी मागणी आहे ती प्रामुख्याने लेहमधील लोकांची आहे. याचं कारण काय की युटी झाल्यानंतर आधी जे त्यांना संरक्षण होतं जम्मू काश्मीरच्या स्पेशल 370 दर्जामुळं आणि त्यातल्या 35A मुळं, ठीक आहे, 35A मुळे जे संरक्षण होतं, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला तिथं प्रोजेक्ट, माइन्स, जमिनी या काही खरेदी करता येत नव्हत्या, ते जे संरक्षण आहे ते संरक्षण गेलंय. ते संरक्षण गेल्यामुळं त्यांना अशी भीती वाटायली की सध्या काय मोठमोठे कॉर्पोरेट्स, कंपन्या येणार आणि इथली जी इकॉलॉजी आहे, ती इकॉलॉजी परिस्थितिकी जे आहे, पर्यावरण जे आहे ते तिथलं बिघडवणार. त्याच्यानंतर इथली जी आपली आयडेंटिटी, अस्मिता, आपली जी ओळख आहे ती ओळख पुसली जाणार. आणि तिसरं, इथली जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्येच्या रचनेमध्ये बदल होतील अशी भीती आहे त्यांना. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमचा समावेश कशामध्ये केला पाहिजे, 6व्या अनुसूचीमध्ये केला पाहिजे. अजून काय कारण आहेत, का नाराज आहेत ते लडाखी लोक, एवढे जे खुश होते 2019ला युटी झाल्यानंतर, आता का नाराज आहेत, त्याचे कारण हे तर आहेतच. प्लस जेव्हा ते जम्मू काश्मीरच्या राज्याचा भाग होते तेव्हा तिथून 4 आमदार यायचे. किती आमदार यायचे, 4 आमदार लेह लडाख मधून. ठीक आहे, 4 आमदार यायचे. त्यामुळे त्यांचं आपलं काहीतरी रिप्रेझेंटेशन आहे, जे सरकार आहे त्याच्यापर्यंत आपल्या मागण्या कोणतरी पोहोचू शकतं, ही भावना होती. युटीचा दर्जा मिळाला, विधानसभा नाहीये, ठीक आहे, आता कोणी आमदार राहिलाय का नाही, ती जी आपला कोणतरी प्रतिनिधी आपला आवाज तिथं ऐकला जातोय, ठीक आहे, ही जी भावना होती ती भावना गेली. दुसरं 2 हिल काउन्सिल होत्या, 2 काय होत्या, हिल काउन्सिल होत्या, करगिल आणि लेहची. ह्या दोन्ही हिल काउन्सिलचं अस्तित्व पण काय आहे त्यामुळे राहिलेलं नाही. ते पण रिप्रेझेंटेशनचं आणि ऑटोनॉमीचं त्यांचं जे अस्मिता असते ती इथं पण काय दुखावली गेली. हे पण कारण आहे की त्यांचा अनरेस्ट, असंतोष सध्या वाढला आहे. त्याच्यानंतर पुढचं जॉब आहेतच, ठीक आहे, जॉब्स नाही आहेत. त्याच्यानंतर अजून इकॉनॉमिक डिस्ट्रेस आहे. हे काय कारण आहेत ज्याच्यामुळे त्यांनी लडाखी लोकांनी अनरेस्ट सुरू केलाय. ठीक आहे, पोलो ग्राउंडवर एकत्र येऊन त्यांनी मागणी केली आहे की आमच्या इथे 6वं शेड्यूल आणलं जावं. भारतीय राज्यघटनेमध्ये जे 5वे आणि 6वे शेड्यूल आहेत याच्या अंतर्गत काय केलंय तर असे काही एरियाज आहेत जिथं आदिवासी बहुल लोकसंख्या जास्त आहे, तिथं आदिवासींच्या हितांचं रक्षण करण्यासाठीच्या तरतुदी आहेत. त्यातले 5वं जे आहे त्याला अनुसूचित क्षेत्र म्हटलं जातं, शेड्यूल एरिया म्हटलं जातं. 5वे शेड्यूल याच्यामध्ये 10 राज्य आहेत इन्क्लुडिंग महाराष्ट्र. आणि हे जे 6वं शेड्यूल आहे त्याला आदिवासी क्षेत्र म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये 4 राज्य आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आसाम आहे, मेघालय,
मणिपूर आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा हे 4 राज्य आहेत तिथं. ठीक आहे. ह्या राज्यांमध्ये 6व्या अनुसूचीमध्ये आमचा समावेश करा, ज्याच्यामध्ये आदिवासींचं हित संरक्षण करणं, त्यांच्या मालमत्ता, त्यांचं कल्चर, खाणी, तिथला वनसंपदेवरचा हक्क, हे सगळं संरक्षण करणं त्याचं उद्दिष्ट आहे 6व्या शेड्यूलचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आमचा समावेश करावा अशी लडाखच्या लोकांची मागणी आपल्याला दिसते. ठीक आहे. तर हे आपण बघितलं. दुसरं आता हे GS3च्या दृष्टीनं फक्त राज्यसेवा GS3 HRDचा जे पेपर आहे त्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये युरोपियन युनियन आहे. त्याच्या दृष्टीनं हा मुद्दा मला सांगावासा वाटला की कोसोवो नावाचा जो देश आहे तो कोसोवो देश काय आहे, शेंगेन हा जो व्हिजासाठीचा एक स्कीम आहे युरोपियन युनियनची, व्हिजासाठीची स्कीम, त्याच्यामध्ये एंट्री मिळवू पाहत आहे शेंगेन व्हिजा स्कीममध्ये. शेंगेन ही जी स्कीम आहे ती 1985 ला सुरू झाली आहे, 1995 ला लागू झाली. म्हणजे ती शेंगेन व्हिजा ज्याच्या अंतर्गत जर तुमच्याकडे एका देशाचा, समजा तुमच्याकडे इंग्लंडचा व्हिजा आहे, युरोपियन युनियनच्या बाकी सगळ्या देशांमध्ये ज्यांनी शेंगेन व्हिजा स्वीकारलाय त्या सगळ्या देशामध्ये तुम्ही काय करू शकता, जाऊ शकता. 23 देशांमध्ये जाऊ शकता. समजा तुमच्याकडे इटलीचा व्हिसा आहे, इतर जे 22 मेंबर आहेत युरोपियन युनियनचे ज्यांनी शेंगेन स्वीकारलाय त्या देशामध्ये जाऊ शकता. तिथं कोसोवा एंट्री करायचा प्रयत्न करते. 1985 ला सुरू झालेली शेंगेन स्कीम 1995 ला लागू झालेली आहे. ठीक आहे. जेव्हा सुरू झाली होती त्यावेळेस फक्त युरोपियन युनियनचे 6 मेंबर होते. तेव्हा 6 पैकी संस्थापक मेंबर होते. 6 काय संस्थापक मेंबर होते. त्या 6 पैकी 5ने स्वीकारला होता आणि इटलीनं स्वीकारला नव्हता. इटली नेहमीच स्थलांतरित किंवा जे येणारे आहेत प्रवासी त्यांच्या विरोधात थोडीशी भूमिका घेताना दिसतोय. फक्त इटलीनं स्वीकारला नव्हता. आता ह्याच्यामध्ये GS3 ला राज्यसेवा मुख्याला अजून काय महत्वाचं आहे, टोटल 23 देश आहेत. 27 EU पैकी 23 देश आहेत ज्यांनी स्वीकारला आहे. ठीक आहे. आता मग कोणते 4 आहेत ज्यांनी स्वीकारला नाही? कोण आहे ते? सायप्रस आहे, रोमानिया, बल्गेरिया, आयर्लंड आहे. पण शेंगेन स्वीकारणारे देश मात्र 27च आहेत. पण असे 4 देश आहेत जे युरोपियन युनियनचे मेंबर नाहीत तरी पण शेंगेन व्हिसा त्यांनी स्वीकारला आहे. कोण आहेत ते? आइसलँड आहे, लिंचेस्टाईन आहे, स्वित्झर्लंड आहे, नॉर्वे. ठीक आहे. सो असं मिळून शेंगेन व्हिसा किती देश आहेत? शेंगेन व्हिसा स्कीमचे 27 मेंबर आहेत. कळालं? ठीक आहे. तो हे फक्त GS3 ला एक अपडेट म्हणून लक्षात ठेवा. तर हा आजचा होता आपला द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस मधील महत्त्वाचे आर्टिकल. आय होप तुम्हाला ही सिरीज जी नवीन पुढाकार आम्ही सुरू केलाय तो आवडत असेल. तो तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर आणि इतर सहकाऱ्यांबरोबर तुम्ही काय करू शकता, शेअर करू शकता. धन्यवाद.